ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, आज सकाळपासून लाईट गेली होती आणि लाईट 6 वाजेपासून तर ती 11 वाजेपर्यंत गेली होती, म्हणून सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही केला आहे. आणि आता डायरेक्ट ब्लॉग मी दुपारचे 2:30 पावणे 3 होत आहे आणि मी आता आपला जो काही आहे आपला ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो ठीक आहे, जे काही होतं ते 11 वाजेनंतर घरातली कामं वगैरे आवरायला घेतली. जेवण बनवायचं होतं कारण यांनाही ऑफिस होतं आज आणि पाऊस आज बऱ्यापैकी बंद झाला आहे. सो ठीक आहे, थोडीफार घरातली जे काही काम होती ते आवरून घेतली. आणि आज मी आपल्या ब्लॉगमध्ये जे काही रोजचंच कंटेंट असतं की घरात काय आवडते किंवा कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने करते किंवा काय ह्या शेअर न करता मी आज तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि ती गोष्ट अशी खूप काही वेगळी नाही आहे. मे बी ती गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडेल किंवा नाही, पण सो तुम्हाला ही गोष्ट आवडते का नाही हे मला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर झालं असं की आज आवरून वगैरे झाल्यानंतर विचार केला की मी जे काही हँडमेड गिफ्ट्स बनवले होते यांच्या बड्डेसाठी. सो म्हणजे मी ज्यावेळी लग्नानंतर पहिला की दुसरा बड्डे होता मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. तर मी 24 तासाची म्हणजे ज्या दिवसापासून रात्रीच्या 12 वाजेपासून बड्डे स्टार्ट होतो, तर बड्डेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे असे पूर्ण 24 तासाचे मी 24 गिफ्ट्स बनवले होते. बाकी काही बाहेरून पण परचेस केले होते आणि बाकी मी स्वतः बनवले होते जे काही हँडमेड गिफ्ट्स होते. सो विचार केला की रोजच्याच कंटेंटपेक्षा मी तुमच्यासोबत काहीतरी वेगळी गोष्ट शेअर करू जी तुम्हालाही बघायला मज्जा येईल आणि मलाही त्या गोष्टी काढल्यानंतर रिकॉल होतील की अरे वा मी असं काहीतरी कारण खूप दिवस झालं, मागच्या काही दिवसांमध्ये मी काहीच बनवलेलं नाही आहे किंवा घरातही मी कुठलेच काही डेकोर आयटम्स घ्या किंवा होम डेकोर वगैरेमध्ये मी काहीच केलेलं नाही आहे. तर आता कुठेतरी विचार चालू आहे की दिवाळीच्या आधी किंवा दिवाळी झाल्यानंतर घरून आल्यावर जे काही आहे ते घरात थोडं आता सगळं डेकोरेशन वगैरे पण नवीन करू आणि ज्या काही गोष्टी आधी केलेल्या आहेत त्या चेंज करून त्याला अल्टरनेटिव्ह दुसऱ्या गोष्टी ट्राय करू. तर ठीक आहे, तुम्ही व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी बड्डेसाठी यांना देण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी बनवल्या होत्या. सो येस, स्टे ट्यून. ठीक आहे, ह्या त्या काही गोष्टी आहेत ज्या मी हाताने बनवल्या होत्या किंवा बाकी विकत घेतल्या होत्या. एक मिनटं, ह्या मी आधी बाहेर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सो ठीक आहे, अशा काहीशा ह्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला एक एक करून दाखवते. ठीक आहे, हे छोटे छोटे कार्ड्स आहेत. ओके, तर सगळ्यात आधी हे एक कार्ड. या कार्डमध्ये मी छोटे छोटे मेसेज बॉक्स टाकलेले होते. हे असे काहीसे जे काही होते ते मेसेज लिहून टाकलेले होते मी. काय आहे याच्यात मी पण ओपन करून बघते, मी विसरली होती. ओ अच्छा, सो असं काहीतरी छोट्या छोट्या वस्तू मी याच्यात ज्या काही होत्या त्या बनवून टाकल्या होत्या एनवेलपमध्ये. आणि मला आहे ना आधीपासून म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की ठीक आहे, विकत घेण्यापेक्षा काहीतरी गोष्टी हाताने बनवल्या तर त्यात मलाही एक वेगळा आनंद भेटतो आणि समोरच्यालाही ते छान वाटतं की अरे ठीक आहे, ज्या हाताने बनवून दिलेली वस्तू आहे तर ते थोडं एक वेगळं असतं. ते हे एक वॉलेट दिलं होतं, ते अजूनही इथेच आहे. ठीक आहे, त्यानंतर ओके, हा मी पेन होता जो मी कस्टमाइज करून घेतला होता आणि ज्याच्यावर मी त्यांचं नाव टाकून घेतलं होतं. पेन आणि किचन आहे. हां, किचन आणि पेन होतं हे. इकडे त्यांचं नाव टाकून घेतलेलं मी. आणि हा पेन होता. छान वाटतं, म्हणजे खूप दिवसानंतर मीच काढून ह्या सगळ्या गोष्टी बघते आहे. सो मला तरी छान वाटतंय. मला माहिती नाही की तुम्हाला ते कसं वाटेल किंवा ठीक आहे, मी जे हे बाहेरून आणलेले गिफ्ट्स होते ना, हे न दाखवता मी फक्त ज्या काही गोष्टी हाताने बनवल्या होत्या मी तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, तर हे असं एक हँडमेड होतं जे पुलअपचं कार्ड होतं जे बनवलं होतं मी. आणि इकडे हॅपी बर्थडे आणि त्यांचं नाव होतं. हे एक होतं. त्यानंतर हे एक होतं. हे असं ओपन केल्यावर इकडे काहीतरी मेसेज होता आणि ते असं काहीसं बंद होतं. ओके, त्यावेळी ना ही गोष्ट खूप ट्रेंडिंगला होती. सो हे असं काहीसं होतं, म्हणजे इकडे आहे ना हे काय म्हणतात त्याला, ते
आपलं जे फेवरेट म्युझिक वगैरे असतं ना, तर त्याची ती प्लेलिस्ट किंवा असं एक CD टाईप वगैरे किंवा आपण म्युझिकचं असतं ना, ते मी इकडे बनवलेलं आहे. इकडे त्यांचा फेवरेट सॉन्ग आणि ते असं चालू वगैरे आहे किंवा इकडे प्ले बटन, पॉज बटन वगैरे हे असं ही एक फ्रेम बनवली होती त्यांच्या फेवरेट सॉन्गची. नंतर हे असं शर्टवालं एक कार्ड होतं. हे बड्डेचं बनवलेलं म्हणजे बड्डे मंथ आणि डेट. हे पण कार्डबोर्डवरच होतं. अच्छा, हा बॉक्स होता ॲक्च्युली, बट तो तुटला आहे. आणि ठीक आहे, त्या बॉक्समध्ये असे काहीसे हे जे रोल्स होते ते सर्व मेसेज रोल्स होते. याच्यात मी प्रत्येक रोलमध्ये मेसेज लिहिलेला होता आणि हे असं बॉक्स होतं. तुटलं आहे ते बॉक्स पण आता. आणि त्यानंतर आपले हँडमेड पेपर्स वगैरे असतात ना, तर त्या पेपरच्या टाईपमध्ये ह्या गोष्टी मी म्हणजे ते पेपर असे बनवून इकडे प्रत्येक पेपरवर असं मेसेज लिहिलेला होता. म्हणजे ऑब्विसली हे जे बनवले होते हे सगळे घरी बनवले होते मी आणि छान होतं. ठीक आहे, त्यानंतर हे जे होतं ते मी एंगेजमेंटचं म्हणजे ज्या दिवशी आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी बनवलेलं. इकडे आमच्या एंगेजमेंटच्या हाताचे फोटोज वगैरे आहेत. आणि इथे जे आहे ते आमचं हॉटेलचं जे काही लोकेशन होतं जिकडे आमची एंगेजमेंट झाली होती, तर त्याचं लोकेशन आहे. आणि त्यानंतर इकडे आमची एंगेजमेंटची डेट आणि एंगेजमेंट टुगेदर फॉरएव्हरवालं हे असं काहीच. ही फ्रेम पण मी बनवली होती, छान होती यार ही, म्हणजे माझ्या लक्षातही नव्हतं. त्यानंतर हे पण एक कार्ड आहे. अच्छा, हे हॅपी न्यू इयरसाठी बनवलं होतं हे कार्ड मी. न्यू इयरचं कार्ड आहे हे, ठीक आहे. आणि इथे प्रत्येक याच्यामध्ये इकडे असे मेसेज लिहिले होते. तर ठीक आहे, मला इकडे बाकी अजून काही गोष्टी दिसत नाही आहे. ह्या जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि ठीक आहे, यापैकी जर तुम्हाला कुठली गोष्ट आवडली असेल ना, तर ती मला कमेंट करून नक्की सांगा. मला माहिती नाही तुम्हाला इकडे कितपत क्लिअर दिसलं आहे किंवा नाही ते. तर ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या ज्या मी त्यांच्यासाठी बड्डेसाठी बनवल्या होत्या. आणि हो, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय की आता दिवाळी येणार आहे आणि माझा विचार चालू आहे की दिवाळीचे हॅम्पर्स वगैरे बनवायचं. जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर मला कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा. मी तो सुद्धा एक स्पेशल ब्लॉग बनवेल की दिवाळीसाठी आपण घरच्या लोकांसाठी किंवा आपल्या जवळच्या लोकांना देण्यासाठी कुठल्या पद्धतीचे कसे हॅम्पर्स वगैरे बनवू शकतोय. सो तुमच्या कमेंट्स जर आल्या, बऱ्यापैकी कमेंट्स असल्या, तर मग मी त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवेल की हँडमेड गिफ्ट हॅम्पर कसे बनवायचे. सो ठीक आहे, आता ह्या अशा काहीशा गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. आणि मेन म्हणजे मला ह्या सगळ्या बघितल्यानंतर मला स्वतःला खूप छान वाटतं की अरे यार ठीक आहे, म्हणजे करतो आपण काहीतरी, आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत आहेत असं. आणि छान वाटलं मला हे बघून. आणि तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हँडमेड गिफ्ट्स आवडतात की जे बाहेरून परचेस केलेले असतात त्या टाईपचे गिफ्ट्स आवडतात. म्हणजे मला तरी पर्सनली हँडमेड गिफ्ट्स खूप आवडतात. पण ती गोष्ट वेगळी आहे की मला आजपर्यंत हँडमेड गिफ्ट खूप खूप कमी नाही म्हणता येणार, भेटलेच नाही. फक्त हो, माझी एक सिस्टर आहे लहान, श्रेया, तर ती मला बऱ्याच वेळा बनवून देत असते हँडमेड गिफ्ट्स. म्हणजे तिला तरी माहिती की मला त्या टाईपचे गिफ्ट्स वगैरे आवडतात. सो येस, माझ्या म्हणजे आता ऑलमोस्ट प्रत्येक बड्डेला श्रेया जे काही आहे ना ते हँडमेड गिफ्ट्स देते मला. सो थँक्यू श्रेयू त्यासाठी. आणि येस, आता या सगळ्या गोष्टी मी ठेवते. आणि आता परत पाऊस सुरू झाला आहे, सो बाहेरचे कपडे वगैरे काढते मी. आणि त्यानंतर बघू अजून पुढे दिवसभरात काय काय होतं ते. आणि ठीक आहे, इव्हिनिंगला नंतर गेस्ट आले होते, सो नंतर मी शूट नाही केलं. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.